रहीपुरी येथील वाळू ठेका रद्द, सुप्रीमो इंडस्ट्रीजवर मोठी कारवाई, 14 वाहने 1044 ब्रास अवैध वाळू साठ्यावर कारवाईचे आदेश. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव तालुक्यातील मौजे रहीपुरी येथील गिरणा नदीपात्रातील वाळू उत्खनन प्रकरणात जिल्हा प्रशासनाने मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीने रहीपुरी गट नंबर 74 ते गट नंबर 65 व गट नंबर 41 येथील वाळू ठेका तात्काळ रद्द करण्याचा आदेश दिला आहे. सदर ठेका सुप्रीमो इंडस्ट्रीज नयन संजय सिंग पाटील रा चाळीसगाव यांना देण्यात आला होता. मात्र करारनाम्यातील अटी व शर्तींचे गंभीर उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीचे अध्यक्ष रोहन सुगे यांनी हा आदेश पारित केला आहे. अटी शर्तींचे उल्लंघन, ठेका रद्द. दिनांक 18 जुलै 2024 रोजी दिलेल्या कार्यारंभ आदेशातील उत्खनन, वाहतूक, डेपो व्यवस्थापन तसेच पर्यावरण विषयक अटींचे उल्लंघन केल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे यापूर्वी 7 जून 2025 रोजी दिलेला तात्पुरता स्थगिती आदेश आता स्थगितीच्या दिनांकापासून कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. 14 अनधिकृत वाहनांवर कारवाई. नोंदणीकृत वाहनांव्यतिरिक्त 14 अतिरिक्त वाहने वाळू वाहतुकीसाठी वापरल्याचे आढळून आले. या वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) व 48(8) अन्वये कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार चाळीसगाव यांना देण्यात आले आहेत. 1044 ब्रास वाळू साठा अवैध घोषित. तपासणी दरम्यान नदीपात्रात 4 ठिकाणी अंदाजे 1044 ब्रास वाळू साठवून ठेवलेली आढळून आली. वाळू धोरणानुसार डेपो व्यतिरिक्त इतरत्र साठवणूक करण्यास परवानगी नसल्याने हा साठा अवैध ठरवण्यात आला असून त्यावरही कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. गिरणा नदीवरील परिणाम, संयुक्त चौकशीचे आदेश. परवानगीपेक्षा अधिक खोल उत्खनन केल्यामुळे गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या गावांतील पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भूजल सर्वेक्षण विभाग, गिरणा पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना संयुक्त चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनामत रक्कम व बँक हमी जप्त. सुप्रीमो इंडस्ट्रीज यांना सुनावणीची संधी देऊनही त्यांचा खुलासा अमान्य ठरवण्यात आला. त्यामुळे वाळू ठेक्यासाठी भरलेली अनामत रक्कम तसेच बँक हमी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाचा ठोस इशारा. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने करण्यात आली असून भविष्यात वाळू माफियांविरोधात अशीच कठोर भूमिका घेतली जाईल असा स्पष्ट संदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. MH52 न्यूज लाईव्ह, सत्य, निर्भीड आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. नमस्कार मंडळी, मी भौर येथील उपसरपंच चंद्रभान मधुकर पाटील. मागच्या वर्षी नोव्हेंबर 2025 रोजी मी मौजे रहीपुरी येथे चालू असलेल्या ठेक्याविषयी ऐन विधानसभेच्या तोंड्यावर पत्रकार परिषद घेतली होती व तेथे चालू असलेल्या ठेक्याविषयी जो गैरप्रकार चालू आहे त्याविषयी पत्रकार परिषद घेऊन मी त्याविषयी तालुक्याला ते काय चालू आहे त्या संबंधित माहिती दिली होती. तेथे चालू असलेल्या गैरप्रकाराची तक्रार मी माननीय तहसीलदार चाळीसगाव प्रशांत पाटील साहेबांना दिली होती. तसेच माननीय प्रांत अधिकारी प्रमोद हिले साहेब यांना देखील दिलेली होती. तसेच माननीय जिल्हा अधिकारी हरीश प्रसाद साहेब यांना देखील दिलेली होती व विभागीय आयुक्त गेळाम साहेबांना देखील त्याविषयी मी तक्रार दिली होती. माझ्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी धुळे जिल्हाधिकारी यांना आदेश केले होते की संबंधित ठेक्यावर चालू असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करून तसा अहवाल त्यांना सादर करावा. तर धुळे येथील कलेक्टर साहेबांनी त्या ठेक्यावर छापा टाकून तेथे चालू असलेल्या प्रकाराविषयी चौकशी केली. तसा अहवाल त्यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना दिला. तसेच माननीय विभागीय आयुक्त गेळाम साहेबांना देखील पाठवला. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशाने संबंधित ठेक्याला जवळजवळ 6-7 महिन्यापासून स्थगिती होती. तर या स्थगिती दरम्यान संबंधित ठेकेदार हे खंडपीठ म्हणजेच औरंगाबाद खंडपीठ येथे जाऊन त्यांनी संबंधित ठेक्याची स्थगिती उठवण्यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु 18/12/2026 रोजी हायकोर्टाने असा निकाल केला की संबंधित ठेक्याची स्थगिती तशीच राहील. परंतु या विषयावर संबंधित जळगाव जिल्ह्याची जी गौण खनिजाची समिती ही या ठेक्याची चौकशी करून या ठेक्यावर जो काही गैरप्रकार चालू असेल तर त्याविषयी कारवाई करण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणून जळगाव जिल्हाधिकारी यांना तसे त्यांनी आदेश केले. त्यानंतर माननीय जळगाव जिल्हाधिकारी दुगे साहेबांनी 26
12/2025 रोजी त्यांनी आम्हाला नोटीस दिली व संबंधित ठेकेदारास तसेच इतर ग्रामपंचायतींना नोटिसा काढून त्या ठेक्याविषयी सुनावणी ठेवली. त्या सुनावणी दरम्यानचा निकाल आज रोजी आपल्याकडे आलेला आहे. त्या निकालात संबंधित गौण खनिजाने समितीने असा निकाल काढलेला आहे की संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम म्हणजेच त्यांची सुरुवातीला त्यांनी जे 5 लाख रुपये डिपॉझिट केलेले होते ते व तसेच त्यांनी त्यांच्या जी सुरक्षित एक ठेव असते जिला डिपॉझिट म्हणतो आपण, ठेकेदाराला ठेवावी लागते ती, असे 50 लाख रुपये म्हणजे असे टोटल हे ते आधीचे 5 आणि हे 50 असे 55 लाख रुपयाची रक्कम जी आहे ही रक्कम त्यांची जप्त केलेली आहे. कारण की त्या ठेक्यावर जो काही गैरप्रकार आढळून आलेला आहे, माननीय तहसीलदार चाळीसगाव यांनी दिलेला अहवाल, तसेच माननीय प्रांताधिकारी यांनी दिलेला अहवाल, धुळे जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दिलेला अहवाल, या सर्व प्रकारामध्ये संबंधित समितीच्या लक्षात आलेले आहे की तेथे हा प्रकार गैर पद्धतीने चालू होता व तो ठेका चुकीच्या पद्धतीने चालू असल्यामुळे संबंधित ठेकेदाराला हा दंड केला गेलेला आहे व संबंधित ठेका कायमस्वरूपी संबंधित ठेक्याला स्थगिती देण्यात आली, म्हणजे रद्द केला गेलेला ठेका. व माझ्या तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना हे खूप मोठं यश आलेलं आहे. परिसरासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे व या ठेक्याविषयी ठेकेदाराला दंड करून न्याय व्यवस्थेने आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे. धन्यवाद.